आज अनसीन पॅसेजची भीतीच दूर करणार आहोत आपण. येस स्टुडंट्स, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हटलं की पोटात भीतीचा गोळा येतो. सो याच्यामध्ये जे काही 5 बीट असणार आहेत, A1, A2, A3, A4, A5, ह्या प्रत्येक बीटची एक सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्या मदतीनं तुम्हाला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज हा अगदी चुटकीसरशी सोडवता येणार आहे. म्हणजे 10 मार्क पक्के. त्याचबरोबर यावरच आधारित समरी रायटिंग असते. सो याच्या नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मी समरी रायटिंगचा टाकेल. त्याच्यामध्ये तुम्हाला एक भन्नाट ट्रिक मिळणार आहे, ज्याच्यामध्ये 5 पैकी 5 मार्क पक्के होणार आहेत. चला तर मग स्टुडंट, सर्वात प्रथम आजच्या व्हिडिओत पाहूया नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे अनसीन पॅसेजच्या 5 महत्त्वाच्या ट्रिक्स. आता ही तर गोष्ट तुम्हाला माहितीच आहे स्टुडंट्स की अनसीन पॅसेज म्हटलं की सुरुवातीला आपल्याला 2 ते 3 वेळेस दिलेला पॅसेज हा बारकाईनं परंतु फास्ट वाचायचा आहे. पहिली ट्रिक, 2 ते 3 वेळेस फास्ट वाचा. त्यानंतर सुरुवात करायची आहे पहिल्या बीटला. पहिलं जे वाक्य आहे ते कंप्लीट सेंटेन्सेस करायचेत. तर दिलेलं जे सेंटेन्स आहे ते आहे बघा इथे, फिमेल स्पॅरोज ले. तर फिमेल स्पॅरोज लेई हे शब्द आपल्याला शोधायचे आहेत. सो पॅसेजमध्ये वाचायला सुरुवात करूया. फिमेल स्पॅरोज लेई. आता फिमेल स्पॅरोजच्या ऐवजी एखाद्या वेळेस तुम्हाला इथे सी किंवा दे, स्पॅरोजसाठी दे असा पण शब्द तुम्हाला मिळू शकतो. सो आपल्याला नाऊन प्रोनाऊन याचा विचार करत करत हे सर्व शब्द जे आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. सो आपण अशी सुरुवात करूया. फिमेल स्पॅरोज ले, फिमेल स्पॅरोज ले, या पद्धतीनं आपण शोधत जाणार आहोत. ओके. सो बघा, द स्पॅरोज आर ओनली अबाउट 4 to 6 inches. पुढे पाहूया आपण. याच पद्धतीनं आपल्याला हे शोधायचं आहे. पहा, शोधत असताना आपल्याला या पद्धतीनं सापडेल बघा, फिमेल स्पॅरोज ले 4 to 6 eggs ॲट अ टाइम. ओके. सो आपल्याला याच्यामध्ये फिमेल स्पॅरोज लेई हे शब्द सापडलेले आहेत. याच्या पुढे हे राहिलेले शब्द आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. कोणते कोणते लिहावे लागतील मग? 4 to 6 eggs ॲट अ टाइम. सो हे जे सेंटेन्स आहे आन्सर लिहित असताना तुम्हाला बघा इथे खाली मी दाखवलेलं आहे फिमेल स्पॅरोज ले. सो इथे अंडरलाईन करायची आहे तुम्हाला इथून 4 to 6 eggs ॲट अ टाइम. सो या पद्धतीनं तुम्हाला हे सेंटेन्स आन्सर म्हणून लिहायचं आहे. सो आता तुम्हाला सेकंड पाहूया. स्पॅरोज बिल्ड देअर नेस्ट आउट ऑफ. आता आपण स्पॅरोज बिल्ड देअर नेस्ट पासून शोधायला सुरुवात करूया. नंतर द एक्झार पासून शोधूया. इन सिटीज, या पद्धतीने आपल्याला हे चारही शोधून काढायचे आहेत. बघूया ते उत्तर कसे मिळतात. आता प्रत्येक लाईन याप्रमाणे शोधली तर पहा तुम्हाला अशा प्रकारे उत्तर दिसतील. इथे मी तुम्हाला दाखवलेले आहेत आन्सर. हायलाइटेड करून मी तुम्हाला आन्सर दाखवलेले आहेत. बघा, हायलाइटेड पहा सर्व पॉईंट्स. तुम्हाला आणखी समजावं म्हणून मी इथे ॲरो सुद्धा दाखवलेले आहेत की ज्या ज्या लाईन्समध्ये तुम्हाला ह्या चारही प्रश्नांची उत्तरं भेटतील ती पूर्ण कशी करायची आहेत. तर अर्धे वाक्य त्यांनी जे सोडलेले आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. बस सिंपल. ही ट्रिक समजली असेल. आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे आणि प्रत्येक प्रश्नाची मी ट्रिक सांगणार आहे. सेकंड बघूया क्वेश्चन. हाऊ डू स्पॅरोज टेक बाथ. सो टेक बाथ, कशा प्रकारे ते आंघोळ करतात ते आपल्याला शोधायचं आहे. आता ट्रिक पहा. ट्रिक ही असणार आहे पहा की कीवर्ड्स आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. प्रश्नात जे कीवर्ड आहेत, आता इथं कीवर्ड कोणते आहेत? स्पॅरोज, टेक आणि बाथ. हा WH चा वर्ड आहे. तो WH चे वर्ड जे आहेत ते आपल्याला सोडून द्यावे लागतात. सो हाऊ सोडून देऊया. स्पॅरोज, टेक आणि बाथ हे कीवर्ड्स आहेत. कीवर्ड्स म्हणजे काय? तर त्या लाईनमधले महत्त्वाचे शब्द. आता हे महत्त्वाचे शब्द तुम्ही ह्या पॅसेजमध्ये वरपासून शोधायचे आहेत आणि हे तुम्ही वाचत असताना तुमच्या लक्षात येईल. बघा, तुम्हाला टेक बाथ हे 2 शब्द मिळणं महत्त्वाचे आहेत. द स्पॅरोज आर सम ऑफ द फ्यू बर्ड्स दॅट एंगेज इन डस्ट बेदिंग. सो इथं बेदिंग शब्द आलेला आहे. इथपासून मग ते कसं बेद करतात, स्नान कसं करतात ते तुम्हाला दिलेलं आहे. पहा, मी इथे तुम्हाला अशा प्रकारे ब्रॅकेट दाखवलेले आहे. तुम्ही जर हे सर्व वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की हा अगदी शेवटपर्यंत ते कशा पद्धतीनं आंघोळ करतात त्याचाच हा पॅरेग्राफ आहे. सो ह्या स्पॅरोज विल फर्स्ट स्क्रॅच पासून तर ग्रुप सिंगिंग पर्यंतचा एवढं लॉंग आन्सर आहे. सो यातले तुम्ही 4 ते 5 वाक्य हे तुमच्या आन्सरमध्ये लिहिलेत
तर तुमचं उत्तर जे आहे ते निश्चित चांगलं येणार आहे. सो एक्झॅक्ट हेच कसं असेल तर ह्या कीवर्ड्सच्या मदतीनं आपण तो पॉईंट शोधलेला आहे. सो जिथे आपल्याला आपल्या कीवर्ड्स मिळतात त्याच्या पुढचे उत्तर लिहायचं आहे. ओके, आता याच्या मागचं जर लिहायचं म्हटलं तर एकच लाईन आहे. सो एका लाईनमध्ये आन्सर कधीच नसतं. सो निश्चित याचं आन्सर जे आहे ते पुढं असेल. आता तुम्हाला वाटेल मग नेमकं पुढे केव्हा आणि मागे केव्हा, तर अंदाजा घ्यायचा आहे. एवढं तर थोडंफार तुम्हाला वाचन आणि समजणं, अंडरस्टँडिंग असणं प्रश्नाची किंवा मिनिंग्सची एवढी तर असायलाच हवी. सो मागे किंवा पुढे एवढी मी ट्रिक सांगेल. मागे तरी उत्तर असेल किंवा पुढे तरी असेल. समजा तुम्हाला ते पण नाही समजलं, तुम्हाला अंडरस्टँडिंग नसेल, तर तुम्ही मागच्या 1-2 ओळी आणि जिथं तुम्हाला हे कीवर्ड सापडलेले आहेत, बघा इथं बेदिंग हा कीवर्ड मिळालेला आहे आपल्याला. सो बेदिंगच्या अगोदरचं एखाद दुसरं वाक्य आणि बेदिंगच्या पुढचे 2 वाक्य या पद्धतीनं आन्सर लिहा. ही असेल तुमची महत्त्वाची ट्रिक. या ट्रिक्सच्या मदतीने तुम्हाला पहा आन्सर कशा पद्धतीनं लिहिलेला आहे. सो क्वेश्चन नंबर 2 याचा आन्सर पूर्ण इथं मी लिहून दाखवलेला आहे. सो या पद्धतीनं एवढं आन्सर लिहिणं आपल्याला अभिप्रेत आहे. ट्रिक समजली नसेल तर पुन्हा बॅक जाऊन पुन्हा ट्रिक पहा, समजेल. क्वेश्चन A3 ची ट्रिक बघूया. व्होकॅबवर हा क्वेश्चन असतो. सो याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, ॲडजेक्टिव्ह शोधायचे आहेत. गिवन नाऊनसाठी हा नाऊन दिलेला आहे सॉन्ग, बर्ड. सो याच्यासाठी आपल्याला ॲडजेक्टिव्ह शोधायचं आहे. अतिशय सोपं असतं. काय करायचं असतं तर ट्रिक लक्षात घ्या. सो ट्रिक अशी असते पहा की तुम्हाला ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन हे वाक्यामध्ये येत असतं. ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन हे तुमच्या पॅसेजमध्ये. सो तुम्हाला नाऊन दिलेला आहे, नाऊन. सो सॉन्ग हे नाऊन दिलेलं आहे. सॉन्गच्या आधीचा शब्द कोणता आहे तो तुमचा ॲडजेक्टिव्ह असेल. सो आता पॅसेजमध्ये जा आणि सॉन्ग शब्द शोधा. सॉन्गच्या अगोदरचा शब्द म्हणजे तुमचं उत्तर असेल. बर्ड शब्द शोधा, त्याच्या अगोदरचं तुमचं उत्तर असेल. वॉटर शब्द शोधा, त्याच्या आधी दिलेला शब्द तुमचं उत्तर असेल स्पेसिसच्या अगोदरचा. आता दाखवते तुम्हाला उत्तरं जसे इथं दाखवलेत पण पॅसेजमध्ये पण दाखवते. ॲडजेक्टिव्ह शोधलेले पहा या पद्धतीनं तुम्हाला इथे असे मी बॉक्समध्ये दाखवलेले आहेत. सो पहा इथे जशा पद्धतीनं सॉन्ग शब्द आहे, सॉन्गच्या अगोदर ब्युटिफुल. सो तुम्हाला लिहायचं आहे ब्युटिफुल सॉन्ग. सो अशा पद्धतीनं इथे मी चौकटीमध्ये हे 4ही शब्द तुम्हाला दाखवलेले दिसतील. आता पाहूया A4 ची ट्रिक. सो पहा आता पाहायचं आहे आपल्याला A4 बीट, डू ॲज डिरेक्टेड. A4 मध्ये ग्रामरचं बीट असतं. तर बघा ट्रिक कशी असणार आहे. इथे जो क्वेश्चन दिलेला आहे त्यामध्ये विचारलेलं एक वाक्य दिलेलं आहे आणि अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज. सो आपल्याला अंडरलाईन सबऑर्डिनेट क्लॉज करायचा आहे. ट्रिक लक्षात घ्या. कुठलाही कनेक्टिव्ह जोडणारा शब्द त्यातल्या त्यात विशेष करून WH चे वर्ड्स, व्हॉट, वेन, वेअर, हू, विच हे शब्द अंडरलाईन करण्यासाठी आपल्याला उपयोगाला येतात. त्या शब्दापासून आपल्याला अंडरलाईन करायची असते. त्याचबरोबर याच्यामध्ये दॅट हा एक मुख्यत्वे करून शब्द जास्त येत असतो. सो WH चे वर्ड आणि दॅट पासून पुढचं वाक्य तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. ही असेल तुमची ट्रिक. आणि म्हणून पहा इथे अंडरलाईन केलेलं वाक्य दिसेल तुम्हाला विच पासून. सो विच इज फाउंड थ्रू आउट द वर्ल्ड. शेवटपर्यंत पूर्णविरामपर्यंतचं वाक्य तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. हा असेल तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज. सो याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न विचारलेले असतात, त्यानुसार याच्या ट्रिक्स वेगवेगळ्या असतील. सो इथे नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे WH चा वर्ड. सो WH चा वर्डवर याच्यावर आपले सगळ्या प्रत्येक बीटवर आपले सेपरेट व्हिडिओज आहेत, ते सुद्धा जरूर पहा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक बीटमधला क्वेश्चन कसा सोडवायचा त्याच्या इतर डिटेल्डमधल्या ट्रिक्स तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत पाहायला मिळतील. सो इथे नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे पहा WH चा. हाऊ मेनी एग्स डू फिमेल स्पॅरोज ले ॲट अ टाइम. सो तुम्हाला प्रश्न विचारलेला होता की WH टाईपचा क्वेश्चन गेट अंडरलाईन पार्ट ॲज अन आन्सर. सो आपल्याला प्रश्न बघा हा अंडरलाईनचा आन्सर आला पाहिजे या पद्धतीनं करायचा आहे. सो अंडरलाईन पार्ट एवढंच दिलेलं आहे, 4 to 6 एग्स इथपर्यंतचं हे आन्सर आलं पाहिजे. ऑफकोर्स हे आन्सर आलं पाहिजे म्हणजे तुमच्या प्रश्नात हे शब्द येणार नाही. आणि आता 1 2 3 काउंट करण्यासारखं आहे, त्यामुळे शब्द घेतला आपण सुरुवातीला प्रश्नार्थक वर्ड हाऊ मेनी. ओके, सो हाऊ मेनी एग्स, एग्सबद्दल प्रश्न आहे त्यामुळे नाऊन घ्यावं लागेल. हाऊ मेनी एग्स. दिलेलं वाक्य सिम्पल प्रेझेंटमध्ये आहे म्हणून घेतलंय डू. आणि त्यानंतर सब्जेक्ट घेतलेला आहे फिमेल स्पॅरोज ले ॲट अ टाइम. सो ॲट अ टाइमला अंडरलाईन नाही आहे त्यामुळे तो पण प्रश्नात येईल भाग. सो अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न तयार करता येतो.
आता पाहूया A5 ची ट्रिक. पर्सनल रिस्पॉन्सचा हा क्वेश्चन असतो ज्याच्यामध्ये स्वतःच्या मनाने तुमचं मत मांडायचं असतं स्वतःच्या शब्दात. सो प्रश्न विचारलेला कोणता आहे तो पहिले नीट समजून घेऊया. याच्यामध्ये 2 भाग असतात. पहिला प्रश्न असतो ज्याचं उत्तर येस किंवा नो मध्ये देता येतं आणि दुसरा प्रश्न तुम्हाला थोडासा मोठा आन्सर येईल या पद्धतीनं स्वतःचं मत लिहायचं असतं. सो पहिला प्रश्न विचारलाय, वी हॅव टू सेव्ह द बर्ड्स. डू यू अग्री विथ दिस स्टेटमेंट? सो ऑफकोर्स तुमचा पहिला आन्सर लिहा की यस आय अग्री विथ दिस स्टेटमेंट. पॉझिटिव्ह आन्सर प्रिफर केलं जातं. सो पॉझिटिव्ह लिहा, यस आय अग्री विथ दिस स्टेटमेंट असं पहिलं सेंटेन्स लिहा. आता दुसरं सेंटेन्स प्रश्न विचारलेला आहे वाय. सो वायचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे का आपण या स्टेटमेंटसोबत अग्री आहोत. सो ते आपण या पद्धतीनं लिहिलेलं आहे. हे आन्सर मात्र तुम्हाला या पद्धतीनं 4 ते 6 ओळीमध्ये लिहिणं अपेक्षित असतं. हीच ती मोठी ट्रिक आहे की 2 प्रश्न असतात. सो पहिला प्रश्न झाल्याच्या नंतर 1 लाईन ब्लँक सोडा आणि त्यानंतर वायचं आन्सर तुम्ही दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये लिहा. इथे मला पॅरेग्राफ दाखवता आला नाही, परंतु तुम्ही मात्र जरूर पॅरेग्राफ पाडा. ही ती महत्त्वाची ट्रिक आहे ज्याच्या मदतीनं तुम्ही आन्सर लिहू शकता. आणि यस किंवा नोचा आन्सर लिहिलं की इथं डेफिनेटली 1 मार्क पडतो. त्यामुळे हे यस किंवा नोचा आन्सर पहिल्यांदा जरूर लिहा. त्यानंतर 1 लाईन सोडून बाकीचं वायचं आन्सर 4 ते 5 ओळीमध्ये तुम्हाला लिहिणं अपेक्षित असतं. सो स्टुडंट्स, अनसीन पॅसेज कळाला असेल कसा सोडवायचा. आता याच्यानंतर याच पॅसेजवर समरी रायटिंगची ट्रिक अवलंबून राहणार आहे. त्यामुळे तो व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि त्या ट्रिकच्या मदतीनं तर तुमचे 5 मार्क घट्ट नव्हे 100% पडणारच आहेत. सो त्या ट्रिकसाठी व्हिडिओ जरूर शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला इतर पुढचे सेक्शन वाईज व्हिडिओज सगळे पाहायला मिळतील, रायटिंग स्किलचे सुद्धा. सो व्हिडिओ जरूर शेअर करा. लाईक केलं नसेल तर लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.